सलामीची जोडी मैदानामध्ये बलवंत दलवे आणि त्याच्या सोबतीला ओमकारला तुम्ही पाहतायत. थोडस बदल करण्यात आलं. मला वाटतं लारा जो मागच्या सामन्याचा हिरो ठरला होता, लाराला मात्र आता थोडस थांबवलं गेलं असं वाटतंय. मनोज घाटाल षटक क्रमांक पहिलं घेऊन मार्गस्थ. समोर बलवान दलवी. पहिलाच बॉल मनोज ओव्हर द विकेट. आखू टप्प्याचा बॉल अँड स्ट्रेट टू द फाईन लेग. झेल पकडलाय त्या ठिकाणी. पहिल्याच बॉलवर प्राइज विकेट मनोज घाटालनं प्राप्त केली आहे. खराब बॉल होता. हाफ ब्रेकर. हॅव अ लुक ॲट दॅट. आणि सर फाईन लेगच्या हातामध्ये खेळला आणि काय अँटिसिपेशन होतं बघा. अगदी जागेवर उभा होता संजय आणि बरोबर त्याच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावला. बलवंत पहिल्याच बॉलवर पूल करण्याचा प्रयत्न आणि सरळ फाईन लेगच्या फिल्डरला त्यानं निवडलं. झेल स्वरूपामध्ये खेळाडू बाद झाले. नवीन बॅटर विजय केने इन ॲट नंबर 3. सलामीच्या जोडीमध्ये थोडासा बदल केला. त्यानंतर आता विजय केने इन ॲट नंबर 3 ॲज अ 1 डाऊन पोझिशन बॅटिंग करण्यासाठी आला. यानंतरचा सामना नांदकर पिसे विरुद्ध मुठवल सोनाले पाडा. 1 मोर बिग मॅच. आणखी एक मोठा सामना असेल जो यानंतर आपल्याला बघायला मिळेल. परंतु चालू सामन्याकडे सर्वांच्या नजरा लागल्यात. मनोजचा पुढचा बॉल पूल केला. विजय केने ऑन साइडला पूल अँड पॉवरफुल. धमाकेदार हिट. षटकार. अफलातून फटका आपल्याला बघायला मिळाला आणि सहाने स्कोर आता सुरू झालेला आहे. वन्स अगेन पुन्हा एकदा हुक केलाय. हाफ ट्रॅकर बॉल बॅकआउट ऑफ द स्क्वेअर लेग. बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉल निघून जातोय. चौकार. षटकार आहे. सरळ स्क्वेअर लेग क्लिअर करणारा फटका होता. बॅक टू बॅक 2 सिक्सर विजय केनेच्या बॅटमधून. लागोपाठ 2 षटकार आपल्याला बघायला मिळाले. मनोजच्या विरुद्ध आक्रमण आता विजयनं सुरू केलं आणि जरूर त्याला माहिती आहे की इथून 3-3 ओव्हरची मॅच आहे. प्रत्येकी ओव्हर मागे रन्स बनवण्याचा प्रयत्न करावा लागेल. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय लॉफ्टेड हिट. 1 मोर बिग हिट. विजय ऑन फायर. तिसरा षटकार मनोज घाटालच्या विरुद्ध. विजयी सांगतोय मी देखील घाटचा पाणी पिऊन आलेलो आहे आणि जरूर मनोज घाटालच्या विरुद्ध तो कारनामाने केलाय. सर्वात वेगवान गोलंदाज म्हणून मनोज घाटालकडे बघितलं जातं आणि त्याच्या विरुद्ध अशा प्रकारचं आक्रमण फार कमी वेळेला आपण पाहतो. आणखी एक चौथा सिक्सर. काय बॅटिंग केली आहे. फलंदाजी आवडली असेल तर विजयासाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये. चौथा षटकार मनोजच्या विरुद्ध पाहायला मिळाला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 24वा धाव फलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. लागोपाठ षटकार बघायला मिळाले. सेकंड ओव्हर रोहित गोलंदाजी करण्यासाठी येतोय. 24वा पहिल्याच ओव्हर मध्ये आता ओंकार समोर. यावेळेला चांगला चेंडू आपल्याला बघायला मिळाला.
अशा प्रकारे डॉट बॉल टाकावे लागतील, कारण आता इथून दबाव वाढत चाललाय. जास्त रन्स आले त्यावेळेला पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेरचा बॉल ड्राईव्ह करण्यात आला. वाईडिश लॉंग ऑन कडे बॉल येतो आणि वेळ होती ओमकारकडे एक धाव पूर्ण करण्याची, कारण आता त्यालाही ठाऊक आहे की विजय चांगल्या सूर तालामध्ये फलंदाजी करतोय, लयदार खेळतोय, लय भारी खेळतोय, त्याला स्ट्राईक एंड देणं गरजेचे आहे. नेक्स्ट बॉल रोहित. ओ सुपर हिट, रोहित सुपर हिट आहे. विकेट त्याला मिळेल का? बॉल लावत आहे, झेल पकडलाय आणि विकेट त्यानं प्राप्त केली आहे. विजय केने गोस बॅक टू डग आउट. लाराला आता लॉन्च केलं. चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी तो आला आणि दुसरी धाव सहजगत्या त्यानं पूर्ण केली. 2 धावांनी स्कोर आता पुढे सरकत असताना धावफलकावरती धावा झाल्या 27 धावा. यानंतरचा जो सामना होणार आहे नांदकर पीसे विरुद्ध मुठवल सोनाली पाडा, दोन्ही कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यायचं. आपण आज छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण नांदकर इथून ही स्पर्धा सध्या एन्जॉय करतोय. कमी गतीने टाकलेला बॉल कटर होता, पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा बॉल रोहित या ठिकाणी बॅक करून देत असताना पहिल्या ओव्हरमध्ये मनोज घाटालनं 24 धावा खर्च केल्या होत्या, परंतु तदनंतर रोहित आता पूर्णपणे पलटवार करून देतोय आपल्या संघाला या मॅच मध्ये वापसी करून देत असताना. ओहो, लारा समोर आणखी एक चांगला बॉल, पॉइंट बॉल यार. लागोपाठ 2 चेंडू डॉट आलेत आणि याच बरोबर 2 षटकांचा खेळ ही समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 27 ला 2 गडी बाद. विनोद खुलात गोलंदाजी करण्यासाठी येतोय. धावसंख्या या ठिकाणी धावफलकावरती 27 लागली आहे. 27 ला 2 गडी बाद सध्याची स्थिती आपण पाहतोय. या ठिकाणी आता या ओव्हरमध्ये आणखी 15 जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल. ओमकार जो सध्या एका धावेवरती बॅटिंग करतोय आणि लारा थोडासा ऑफ कलर दिसला. पहिल्या मॅच मध्ये जसा खेळला होता तसा स्टार्ट त्याला मिळाला नाहीये. इथे अकुट टप्प्याचा बॉल खेचून मारलाय आणि फिरकावून दिल्या बॉलला सरळ मिड विकेटच्या पलीकडे. अफलातून षटकार. ओ पुन्हा एकदा पंच केला, बॅकफुट पंच. ओ माय गॉड, व्हॉट अ शॉट. शॉट ऑफ द आफ्टरनून असं म्हटलं तरी वावग ठरणार नाहीये. अफलातून फटका. ओमकार या ठिकाणी हल्ला करत असताना लागोपाठ 2 षटकार विनोद खुलाच्या विरोधात. फॅन्टॅस्टिक स्ट्रोक. स्कोर मोज अप विथ 6 रन, 39 runs on the board. What a batting. What a great batting here from Omkar. अतिशय सुंदर खेळ आता या ठिकाणी सुरू केला. यावेळेला थोडासा फ्लाइट देण्याचा प्रयत्न होता. यॉर्कर लेंथ वर बॉल हलुवार गतीने बॉल पाहायला मिळाला. एकच जाव बॅटची इनसाइड एज, इनर एज.
ओहो, यावेळेला अकूट टप्प्याचा बॉल हाफ ट्रॅकर होता आणि सर मिड विकेटच्या रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. एकच धाव त्या ठिकाणी मिळाली. स्कोर एका धावेने आता पुढे सरकत असताना धावफलकावरती 41. ओ पुढचा बॉल पुन्हा एकदा खुला तयार. पुन्हा एकदा ऑन साइडला हुक केलाय. धावांची भूक मिटवली आहे. ओमकारनं ठोकलाय हा तिसरा सिक्सर. आणि याचबरोबर 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आपण पाहतोय धावा फलकावरती एकूण झालेल्या आहेत त्या 47 आणि 48 धावांचं लक्ष्य आता पार करावं लागेल हा सामना जिंकण्याकरिता. $48 runs. नानकर पीसे विरुद्ध मुठवल सोनालेपाडा आपण टॉस करण्यासाठी यायचंय. नानकर पीसे विरुद्ध मुठवल सोनालेपाडा दोन्ही कॅप्टन आपण टॉस साठी यायचंय. यापुढचा सामना आपल्याला बघायला मिळेल. बघा इनिंग्स ब्रेक मध्ये आपण टॉस करतो आणि या गोष्टीची प्रत्येकी कॅप्टन नोंद घ्या. कृपया वारंवार एकच अनाउन्समेंट होणार नाहीये. नानकर पीसेचा कॅप्टन येथे हजर मुठवल सोनालेपाडा कॅप्टनला विनंती असेल. नुकतीच जी आपण नाणेफेकी संपन्न केली त्या नाणेफेकीमध्ये स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठवल सोनाले संघाने टॉस जिंकला आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. पहिल्या इनिंग मध्ये पाहिलं तर 3 षटकामध्ये अतिशय चांगली फलंदाजी पाटील डेव्हलपर्स बापगाव देवरुंग संघाची आपण पाहिली. 47 धावा जोडल्या. 48 धावांचा लक्ष्याचा पाठलाग इथे मात्र आपण पाहतो सुरू करण्याचा प्रयत्न. पहिल्या चेंडूवरती मनोजची विकेट धोक्यात आहे. ओ माय गॉड व्हॉट कॅच. पहिल्या चेंडूवरती सफलता आणि शून्यावरती माघारी परततोय मनोज घाटाल. बिग विकेट. पावसाचं आगमन आणि या ठिकाणी पाहू शकाल जबरदस्त सुरुवात गोलंदाजाच्याकडून पाहायला मिळाली. मनोज आणि नितीन ही सलामी जोडी आपण पाहिली, परंतु पहिल्या चेंडूवरती मनोज शून्यावरती बाद झाला. पहिली सफलता सुनीलच्या खात्यामध्ये पाहायला मिळाली. सुनीलला आय थिंक पहिल्या सामन्यामध्ये विकेट्स प्राप्त करता आली नव्हती, परंतु या मॅचमध्ये महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये मात्र त्यांनी सफलता प्राप्त केली.
आणि आता मात्र खरोखर पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा आता मात्र आपण इथे अनुभवतोय, कारण कालपासून पावसाची हजेरी लागली नव्हती, परंतु आज पावसानं हजेरी लावली. कारण ओमकार पाटील हे सुद्धा आता आमच्या सोबत जोडलेले आहेत. न्यू बॅटर विचार रोहित तेलिवरे राऊंड द विकेट सुनील मारा करतोय. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या टोला चेंडू स्पर्श झाला, चेंडू चालला अगदी वाडिश आय थिंक डीप थर्ड मॅनच्या दिशेनं. जोपर्यंत चेंडू उचलून फेक करतील तोपर्यंत एक धाव पूर्ण करण्याची संधी रोहितला मिळाली. स्वतःचा अकाउंट, संघाचा अकाउंट मात्र त्या ठिकाणी पूर्ण केलं. जबरदस्त या ठिकाणी पहिल्या इनिंग मध्ये फलंदाजी ओमकार दलवीकडून पाहिली आपण. पहिल्या सामन्यामध्ये पाहिलं तर आय थिंक लारा बरसला, परंतु दुसऱ्या सामन्यामध्ये ओमकार दलवीचा क्लास आपण पाहिला. आणि त्या 48 धावांचा पाठला करताना कुठेतरी थोडंसं मानसिक दडपण मनोज घाटाच्या इनिंग वरती आपण पाहिला. आणि त्याचमुळे मात्र कुठेतरी सुरुवात थोडीशी खराब पाहायला मिळाली. ओहो, ऑफस्टिच्या चेंडू ऑनसाईडला खेचून मारण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ चला लॉंग ऑनकडे, पुन्हा लारा चेंडूकडे प्रस्थान करतोय. जबरदस्त क्षेत्रक्षण. वेलकम जितू, एक जबरदस्त अनुभवी क्रिकेटर आपल्या विभागातील, त्यांचं सुद्धा करूया आपण 7 स्टार रबर बॉल ट्रॉफी मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. जबरदस्त रिदमवरती आज सुनीलला आपण पाहतोय, सुनील पाटील. आय थिंक पहिल्या मॅच मध्ये ओव्हर द विकेट सुनीलने मारा केला. हो, पुन्हा दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, हो हो, स्वतः फॉलो थ्रो मध्ये काय क्षेत्ररक्षण करतोय, लास्ट जबाब, अप्रतिम कामगिरी, जबरदस्त सुरुवात. आज कोणता संघ फायनल मध्ये प्रवेश करेल, कारण कालचा दिवस आपण पाहिला तर वेले मानकुली संघाने गाजवला, तो पहिला संघ ठरला या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश करणारा. आणि आजच्या दिवसातून जो संघ क्वालिफाय होईल तो मात्र त्या संघाच्या विरोधात या स्पर्धेतील अंतिम सामना खेळणार आहे. दुसऱ्या फेरीला आपण सुरुवात केली. दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामना सध्या आपण पाहतो यवई वालचिंद विपक्ष पाटील डेव्हलपर्स बापगाव देवरुख या दोन संघादरम्यान. फटका हवेत केला, ओव्हर पिच बॉल, लाजबाब, चेंडू लॉंग ऑनच्या पलीकडे फरार, 6 धावांसाठी षटकार. रोहित तेलिवरे जेवढ्या कॅलिबरीचा एक क्रिकेटर आहे तेवढा चांगला कॅमेरा मॅन सुद्धा आहे, कारण त्याला मी अगदी जवळून पाहिलेला आहे. परंतु या ठिकाणी पहा, आता मात्र त्याचा स्ट्रोक भावेश बारशी कॅमेराच्या लेन्स मध्ये कैद करतायत. कला कोणती असू द्या, कला सादर करणं गरजेचं आहे, लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. ओहो, लाईन पाहावी लागेल, यस चुकीची आहे. उजव्या स्टिकचा चेंडू बाहेरून चाललाय. पंच दिनेश भांबरे सरांनी आज जबरदस्त कामगिरी केली पंचाच्या भूमिकेमध्ये. काल परेश महाजन सर होते, आज दिनेश भांबरे सर आहेत, मॅन फ्रॉम गोवा. त्याच्या सोबतीला अजित पाटील सर आहेत. वाईटचा इशारा, अतिरिक्त धाव संख्येने फलक पुढे जाताना आपण पाहतोय. एक गडी बाद, 9 धावा धावफलक्यावरती. लक्ष आहे 48 धावांचं, म्हणजे अजूनही इथून आपण विचार केला तर 39 धावांची आवश्यकता आहे टीम यवई वालचिंद या संघाला. मोठ्या फटक्यामध्ये तुम्हाला डील करावं लागेल, त्या फटक्यांसाठी तुम्हाला प्रयत्न करावा लागतील. लक्ष खूपच अजूनही दूर आपल्याला पाहायला मिळतोय. ओहो, पुन्हा लाईन थोडीशी खराब पाहायला मिळाली. थोडंसं अतिरिक्त करण्याचा प्रयत्न करतो सुनील पाटील, कारण चेंडू पडल्यानंतर भरपूर बाहेरच्या दिशेने मात्र टर्न होतोय. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेरून मात्र त्या ठिकाणी निघून गेला. सलगचा दुसरा सवेर चेंडू, डबल फिगरचा आकडा पाहायला मिळतोय. 10-10 अर्थात 10 धावा धावफलक्यावरती पाहायला मिळत आहेत. परंतु आज देवरुंग बापगावची ताकद या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली, जेव्हा या स्पर्धेच्या माध्यमातून हे दोन्ही संघ एकत्रित आले. विजय केने, बलवंत दलवी, सुनील पाटील, लारा, ओमकार दलवी, शालिक, तुषार भंडारीला आतापर्यंत या ठिकाणी जास्त काही कडे संधी मिळाली नाही, परंतु या ठिकाणी फटका चांगला प्रमाणे पाहायला मिळतोय. रोहित तेलिवरे आज संघाची जबाबदारी स्वीकारतोय आणि चेंडूला मात्र पाठवलं अगदी काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून. या ओव्हरमध्ये येणारा त्याच्या बॅटमधून हा दुसरा सिक्सर. षटकाची समाप्ती आय थिंक या ठिकाणी पाहायला मिळाली आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा ऑन स्क्रीनवरती तुम्ही रिप्ले मध्ये पाहू शकाल. जबरदस्त स्टँड अँड डिलिव्हर रिप्ले मध्ये पहा. राऊंड द विकेट न गोलंदाज सुनील मार्गस्थ झाला. आय थिंक पूर्णपणे शफल झाला होता, हाफ ट्रॅकर लेंथ होती आणि फटक्यावरती आपण जर पाहिलं तर पुलचा अंदाज अँड सक्सेसफुल, डिलाइटफुल, वंडरफुल शॉट बाय रोहित तेलिवरे. मूर्ती लहान आहे रोहितची, परंतु या खेळाडूच्या कीर्तिया भरपूर महान आहेत, मोठमोठे आहेत. अगदी आपण जवळून पाहिलेला आहे रोहितचा खेळ.
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा धावफलकावरती येणारे 12 चेंडू शिल्लक. 12 चेंडूमध्ये विजयासाठी आता मात्र इथून 32 धावांची गरज. म्हणजे जे आस्किंग रन रेट आहे 16च्या अनुषंगाने पुढे वाटचाल करायची आहे, त्या 16 धावा पहिल्या षटकामध्ये जोडल्या गेल्या. परंतु त्यासाठी तुम्हाला सातत्य टिकून ठेवायचं असेल तर ओमकार दलवीच्या विरोधात सुद्धा तुम्हाला या ठिकाणी अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल. आणि दोन्ही बॅटर जर पाहिले आपण, दोघांकडे क्षमता आहे. एका बाजूला नितीन चौधरी, दुसऱ्या बाजूला रोहित तेलिवरे आणि त्या गोलंदाज ओमकार दलवी, ज्याने पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंगमध्ये मात्र आपला बोलबाला दाखवला. हो, स्क्वेअरात विकेट केल्याचा प्रयत्न, फटका हवेत केला, पंच करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅकवर्ड पॉइंट निघून चाललाय. डीपमध्ये प्रोटेक्शन आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव कंप्लीट, दुहेरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा तिथे पूर्ण केल्या गेल्या. अजूनही आपण जर पाहिलं तर सामना संपला नाहीये. इथून सुद्धा मात्र सामन्याला कलटणे हे 2 फलंदाज देऊ शकतात, परंतु त्या नावारूपाने त्यांना खेळ करावा लागेल. कारण इथून 11 चेंडू शिल्लक आहेत आणि त्या 11 चेंडूमध्ये विजयासाठी 30 धावा इथून जोडायचे आहेत. किमान 2 चांगले फटके ज्या ओव्हरमध्ये जर आले तर मात्र सामना जिवंत राहू शकतोय. ओमकार दलवी राऊंड द विकेट पुन्हा एकदा. हो, बॅटची कडा, बॅटची कडा कॉट बिहाइंड. विकेट किपर बलवंत दलवीचा सेलिब्रेशन आणि फलंदाज माघारी परत नितीन चौधरी. बीडी काय सेलिब्रेशन करतोय, अगदी वेस्ट इंडिज स्टाईलनं. बॉडी रचना त्याची पाहिली तर अगदी सड पाताल आहे. परंतु बलवंतचा आपण खेळ पाहिलं तर मग सीमारेषा किती दूरवरती असू द्या, जिथू तो क्लिअर करण्याची ताकद ठेवतोय, क्षमता ठेवतोय. मोठी विकेट्स प्राप्त केली. एक अनुभवी फलंदाज नितीनला मात्र माघारी पाठवला आणि मूल्यवान विकेट्स प्राप्त केली मयूर आय थिंक ओमकार दलवीनं. लागणारा हा दुसरा धक्का टीम यवई वालचिन संघाला. 18-2 सध्या परिस्थिती पाहतोय. 9 चेंडू आता मात्र 10 चेंडू शिल्लक आहेत आणि 10 चेंडूमध्ये आता विजयासाठी आपण विचार केला तर 30 धाबींची गरज. म्हणजे पर बॉलचा आपण विचार केला तर प्रत्येक चेंडूवरती 3 धाबांची आता मात्र आवश्यकता. एवढं सोपं सुद्धा नाहीये, परंतु क्रिकेटमध्ये कुठली गोष्ट अशक्य सुद्धा नाहीये. क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. कधी काय घडेल, कधी काय होणार, आपण फक्त भाकीत करू शकतोय, भविष्यवाणी करू शकत नाही. कारण ज्याने ज्याने भविष्यवाणी केल्या त्या मूर्खपणा ठरल्या. नवीन फलंदाज विनोद कुलात, त्याच्या कुलात चेंडू आला, परंतु वारिश लॉंग ऑफला मात्र झेल पकडलाय. जसा आला तसा माघारी परतावा लागेल. ओमकारच्या चेहऱ्यावरती हास्य, कारण मोठी विकेट्स प्राप्त केली आणि आता या सामन्यामध्ये यवई वालचिन संघ थोडासा का होईना बाकफुटवरती आपल्याला पाहायला मिळतोय. कारण 3 प्रमुख फलंदाज स्वस्तात बाद झाले. पहिल्यांदा मनोज घाटाल बाद झाला, त्याच्यानंतर नितीन चौधरी बाद झाला आणि आता विनोद कुलातची इथे मात्र विकेट्स प्राप्त केली आणि आता मात्र रोहितची जबाबदारी मात्र या ठिकाणी वाढली गेली. जबरदस्त हा स्पेल आणि हा सामना मात्र ओमकार दलवी कधी विसरू शकणार नाहीये. बॅटच्या साहाय्याने धाबा जोडल्या, आउटफील्ड मध्ये क्षेत्ररक्षणामध्ये जबरदस्त कार्य केलं आणि तर गोलंदाजीच्या माध्यमातून 2 सफलता आपल्या संघाला प्राप्त करून दिल्या. आणि हा खेळ पाहिल्यानंतर आता मात्र 12 मेहर यांच्या चेहऱ्यावरती थोडा का होईना स्मिथ स्माइल, स्मिथ हास्य नेहमी कधीच आपल्याला पाहायला मिळू शकेल. कारण जेव्हा जेव्हा मेहर 11 बाबगाव संघाचे खेळाडू एखाद्या स्पर्धेमध्ये खेळतात त्यांना नेहमी ते प्रोत्साहन करत असतात. हो, कडक शॉट, क्या बात आहे. विकेट्स किती पडलेल्या आहेत याचा मला फरक नाहीये. मला काय करायचं आहे, मी माझ्या संघाला काय देऊ शकतोय हे मला करायचं आहे आणि त्या अनुषंगाने जसा आला तसा चेंडूला मात्र मैदानाच्या बाहेर पाठवला. 6 धाबांसाठी 24 धाबा धाव फलकावरती, म्हणजे अर्धा टप्पा इथे पूर्ण झालाय. 1.4 चेंडूचा खेळ इथे मात्र संपत झालाय आणि आता मात्र येणाऱ्या 8 चेंडूमध्ये पुढील 24 धाबा इथून जोडायचे आहेत टीम यवई वालचिन संघाला. होऊ शकतात हे 2 चेंडू फार निर्णायक आहेत. किमान एक मोठा फटका या 2 चेंडूमध्ये आला तर मॅच, ओ माय गॉड, मॅच ऑन, मॅच ऑन. बॅक टू बॅक दुसरा सिक्सर. सुरुवातीला ओमकारनं मात्र कुठेतरी फलंदाजांना मात्र त्या ठिकाणी शांत ठेवलं, परंतु आता मैदानाच्या आतमध्ये आग लावली जाते. कारण जसा मैदानाच्या आतमध्ये फलंदाज आला, बॅक टू बॅक 2 सिक्सर लगावले. 8 मध्ये 24 ची गरज होती, परंतु आता समीकरण आपण पाहिलं तर 7 मध्ये 18 ची गरज. कॅल्क्युलेशन क्रिकेट जर इथे खेळला गेला तर 7 चेंडूमध्ये फक्त तुम्हाला
3 षटकार मारायचे आहेत. हाच तर केला आहे रबर बॉल क्रिकेटचा. बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी कभी हमारी. जबरदस्त बॅटिंग. सुजल इज ऑन फायर, मॅन फ्रॉम वालशिन. पावसाने हजेरी लावली नाही, परंतु कोबराने आता हजेरी लावली. ओहो, दडपण आहे, प्रेशर आहे. कारण भले भले मोठमोठे गोलंदाज त्यांच्या विरोधात जर या ठिकाणी जर मोठे फटके आले तर मात्र अशा प्रकारच्या भेगाड त्यांच्याकडून होत असतात. 1 for the ओव्हरचा पंचाचा इशारा. वाईट धाव इथे मात्र या ठिकाणी पाहायला मिळाली. मॅच मध्ये रंगत निर्माण झालेली आहे. रोमांचक स्थितीमध्ये हा सामना मात्र पुढे वाटचाल करतोय. ओ सरळ बॅट लाभ पडण्याचा प्रयत्न. 20 सेफ मध्ये खेळायचं होतं, परंतु चेंडू पडल्यानंतर एक्झॅक्टली आतमध्ये आला. बॅट अँड चेंडू मध्ये कुठलाही संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल. आणि अखेर या ठिकाणी आपण पाहिलं तर 2 षटकांचा खेळ इथे संपन्न झाला. 2 षटकांच्या अखेरीस आपण पाहिलं तर 3 गडी बाद 31 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. आणि येणाऱ्या 6 चेंडूमध्ये आता विजयासाठी वालशिन येवई संघाला 17 धाबींची गरज. कम ऑन कोब्रा. या विभागातील सर्वात जास्त क्रिकेटवरती प्रेम करणारा व्यक्ती अर्थात कोब्रा. शेवटचे 6 चेंडू आणि शेवटचं षटक टाकण्यासाठी नवीन गोलंदाज विजय केणे आता मात्र त्या ठिकाणी सज्ज होतोय. 6 मध्ये 17ची गरज. रोहित तेलिवरे इज ऑन स्ट्राइक. समोरच्या दिशेने खेळलाय. चेंडू चालला कव्हर पॉइंटला डीप मध्ये प्रोटेक्शन. ओमकार दलवी एक धाव कंप्लीट. ओहो, पेकी रॉंग ऑन होती, परंतु बॅकअपला फिल्डर होते त्या ठिकाणी. जर बॅकअप नसतं तर आय थिंक एक्स्ट्राच्या स्वरूपात ओव्हरच्या रूपाने अजून काही धावा मिळाल्या असत्या. परंतु जर त्याला महत्व नाही क्रिकेटच्या खेळामध्ये, जे काही घडेल ते मात्र आपल्याला दिसेल. आता मात्र 5 मध्ये या ठिकाणी विजयासाठी 16 धाब्यांची गरज. सुजलच्या बॅटवर आतापर्यंत 2 धावा इथे मात्र पाहायला मिळाल्या, परंतु आज सुफलाम बॅटिंग तो मात्र इथे पाहायला मिळेल का. अकुटापाचा चेंडू स्विंग इन डिलिव्हरी, स्विंग अँड मिस. पडल्यानंतर झपकन बाहेरच्या दिशेने निघून गेला. डॉट चेंडू मात्र विजयाकडे घेऊन जाणार. पाटील डेव्हलपर्स बाबगाव देवरुण संघाला विजयाच्या दिशेनं एखादा मोठा संघ विजयाच्या अपेक्षा मात्र तिथे पल्लवित करेल. येवई वालशिन संघाच्या परंतु मोठा फटका येणार का. 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 मध्ये 16 धावा इथून जोडायच्या आहेत. तिथे मात्र सुजलची विकेट धोक्यात. स्वतः गोलंदाज विजय केने चेंडू खाली पोहोचलाय. चुकीचा जजमेंट कॉलिंग नाहीये. विकेट किपर बलवंत दलवी अँड बॉलर विजय केने मध्ये. विजयला असं वाटलं की विकेट किपर बलवंत हा झेल पकडेल, बलवंतला असं वाटलं की हा झेल विजय पकडेल, आणि दोघांच्या मध्ये मात्र चेंडू जाऊन लँडिंग झालंय. परंतु एकच धाव तिथे मात्र खर्च केली. ही एक चांगली बाब टीम पाटील डेव्हलपर्स देवरुंग या संघासाठी, बापगाव संघासाठी. 33 धाबा फलकावरती पाहायला मिळतात. 3 चेंडू आता मात्र शिल्लक आहेत. 3 मध्ये 15ची गरज आहे. म्हणजे आता प्रत्येक चेंडूला तुम्हाला सीमेरेषेचं दर्शन घडवावं लागेल. घडवणार का रोहित तेलिवरे आज हिरो बनणार का आपल्या टीमसाठी. हीच तर वेळ आहे हिरो बनण्याची. 3 मध्ये 15 धाबा 3 चेंडू 15 धाबा. जिंकणार कोण, येवई वालशिन की बापगाव देवरुंग. चेंडूला आपटी दिली, परंतु चुकीची लेंथ. पंचांचा वाईटचा इशारा. 1 for the ओव्हरचा इशारा. प्रेशर आहे फलंदाजावरती, प्रेशर आहे गोलंदाजावरती, प्रेशर आहे येवई वालशिन संघाच्या पाठी राख्यांवरती, प्रेशर आहे देवरुंग बाबुगाव संघाच्या पाठी राख्यांवरती. कारण महत्वपूर्ण सामना आहे. 3 मध्ये 14ची गरज. ओ टॉपेश. चेंडू बॅटच्या टोला स्पर्श झालाय. फक्त 1 धाव तिथे पूर्ण केली गेली. आणि अखेर आता मात्र कुठेतरी विजयनं सुटकेचा श्वास सोडला असावा. कारण त्याला फक्त आता 2 लिगल चेंडू टाकायचे आहेत. कारण 2 मध्ये 2 षटकार जरी आले तरी सुद्धा या आव्हानाचा पाठलाग होऊ शकणार नाही. कारण 2 चेंडू मध्ये विजयासाठी आता धावांची गरज आहे. एकूण 13. चेसिंग इज कंपल्सरी. परंतु येवई वालशिन संघाला इथून एखाद्या अनलिगल चेंडूची वाट पाहावी लागेल. ती चूक गोलंदाज विजय केने इथून करेल का. 2 मध्ये 13. ओव्हर पिच चेंडू फटका हवेत केलाय. उंच डीप मध्ये प्रोटेक्शन तुषार भंडारीची. असं वाटलं की हुशार कामगिरी पाहायला मिळेल,
परंतु झेल ड्रॉप केला, परंतु नाराज होण्याची काही शक्यता नाहीये, कारण विजय तुमच्या जवळपास पोहोचलाय आणि हा दुसऱ्यांदा चुकी त्याच्याकडून घडली. हा प्रेशर आहे. रबर बॉल ट्रॉफी तुम्ही ज्यावेळी खेळता 7 स्टारच्या माध्यमातून, त्यावेळी भरपूर समर्थक तुमच्या पाठीशी असतात, परंतु आज तुषार थोडासा सासपडतोय. हरकत नाहीये. एक पाऊल दूर विजयापासून पाटील डेव्हलपर्स बापगाव अँड देवरुंग हा संघ. लीगल बॉल फुल टॉस, पुन्हा संधी, पुन्हा चेंडू तुषारकडे, परंतु आता लारा सांगेल हा झेल मी पकडेल, त्याने सुद्धा चूक केली. झेल ड्रॉप, परंतु अखेर जो जिताव सिकंदर आणि या सामन्यावरती विजयश्री प्राप्त केली. पाटील डेव्हलपर्स अँड देवरुंग या संघाने अभिनंदन बारामजी मेहर, अभिनंदन विकिशेट पाटील, अभिनंदन ऑल बॉईज अँड हार्ड लक टीम वालसीन येवई. तुम्ही चांगला खेळल्या स्पर्धेमध्ये सादर केला, त्याबद्दल तुमचं सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय आणि तुम्हाला देतोय पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. गोस टू मॅन ऑफ द मॅच. चला, सामनावीराचे आपण जर विचार केला तर 2 दावेदार होते, कारण ओमकारचा आपण खेळ पाहिला तर 7 चेंडूमध्ये त्यांनी नाबाद 20 धावा जोडल्या, परंतु आपण विजय करण्याचा विचार केला तर 6 चेंडूमध्ये 24 धावा ठोकल्या आणि तोच खेळाडू ठरला या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच, बेस्ट ऑलराऊंडर आमने लोणार.